जेव्हा जेव्हा एखाद्या व्हिडिओमध्ये मी हे देवघर दाखवते ना, मला एकतरी प्रश्न आलाच पाहिजे की हे देवघर तुम्ही कुठून घेतलं आणि कितीला घेतलं. तर हे जवळजवळ 2.5 वर्षापूर्वी आम्ही उल्हासनगरवरून घेतलं होतं 8,500ला. हे देवघर प्युअर सागाचं आहे. साग म्हटल्यानंतर जुनं साग नाही आहे, नवीन साग आहे. पण मी म्हणेल की असं देवघर तुम्ही अजिबात घेऊ नका. जर तुमच्याकडे साफसफाई करण्यासाठी वेळ आहे तर तुम्ही घेऊ शकता. कारण ह्याच्यामध्ये खूप बारीक असं नक्षीकाम केलेलं आहे आणि यावरती वारंवार धूळ साचते आणि ती इझिली कपड्याने पुसता येत नाही. तुम्हाला असं छोटासा ब्रश किंवा व्हॅक्यूम क्लीनर वगैरे तुम्हाला वापरावा लागेल. माझ्याकडे व्हॅक्यूम क्लीनर नाही आहे, त्याच्यामुळे महिन्यातून एकदा मी अशा प्रकारे हे जे पेंट ब्रश असतात ना, त्याच्याने मी क्लीन करते. तरीसुद्धा मनासारखी साफसफाई होत नाही. याच्यामध्ये स्टोरेज वगैरे खूप छान आहे आणि दिसायला अप्रतिम दिसतं. फक्त एवढंच आहे की साफसफाई करण्यासाठी खूप एफर्ट्स लागतात आणि ते केल्यानंतरसुद्धा असं समाधान वाटत नाही की देवघर स्वच्छ झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच विचार करून हे देवघर घ्या. जर घेणार असेल तर अशा पद्धतीचं घ्या की एकदा जर फडका फिरवला तर देवघर स्वच्छ झालं पाहिजे. देवारा विकताना दुकानदार आपल्याला सांगतात की हे प्युअर सागाचं आहे, पण तो साग जुना नसून नवीन असतो. त्याच्यामुळे काही महिन्यानंतर किंवा एखाद वर्षानंतर त्याला अशा प्रकारे भेगा पडतात. त्याच्यामुळे अशा प्रकारचा देवारा जर तुम्ही घेणार असतील ना, तर नक्की एकदा विचार करा.